हमरापूर हत्याकांडाचा पेण पोलिसांकडून 24 तासात उलगडा. क्रशर खाणीवर काम करणारे 2 आरोपी जेरबंद. पेण तालुक्यातील हमरापूर फाटा परिसरातील शितोळेवाडी येथे एका महिलेचा खून करून तिचा मृतदेह झाडी झुडपात अर्धनग्न अवस्थेत टाकून दिल्याच्या धक्कादायक घटनेचा उलगडा पेण पोलिसांनी अवघ्या 24 तासात केलाय. या प्रकरणी 2 आरोपींना अटक करण्यात आली असून तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी ही यशस्वी कारवाई केली. 8 जून रोजी मुंबई गोवा महामार्गालगत वन विभागाच्या जागेत आंबीजान्या जाधव यांचा मृतदेह आढळून आला होता. मृतदेहाची अवस्था पाहून परिसरात खळबळ उडाली होती. प्राथमिक तपासात अज्ञात व्यक्तींनी मारहाण करून गळा दाबत त्यांची हत्या केल्याचं निष्पन्न झाले. त्यानंतर मृतदेह झाडीत टाकून आरोपी पसार झाले होते. घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी जालिंदर नालकुल आणि पोलीस निरीक्षक संदीप बागुल यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकानं घटनास्थळावरून महत्त्वाचे पुरावे गोळा केले. तपासादरम्यान सापडलेल्या मोबाईल फोनच्या तांत्रिक विश्लेषणातून भानुदास देवकर यांच्यापर्यंत पोहोचण्यात आले. चौकशीत त्यांनी सदर मोबाईल राम अवतार उर्फ शेराभाई रामविश्वास केवत याला दिला असल्याचं सांगितलं. यानंतर पोलिसांनी विविध क्रशर खाणींमध्ये शोध मोहीम राबवून राम अवतार उर्फ शेरा याला ताब्यात घेतलं. कसून चौकशी दरम्यान त्यानं साथीदार सुनील मोतीलाल विश्वकर्मा याच्यासह खून केल्याची कबुली दिली. त्यानुसार दोघांनाही 9 जून रोजी अटक करण्यात आली. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून खुनामागील नेमके कारण शोधण्याचं काम पोलीस करीत आहेत. जलद तपासामुळे पेण पोलिसांच्या कार्यक्षमतेचं पुन्हा एकदा दर्शन घडले. सदर गुन्ह्याचा तपास आपण हा गुन्हा घडल्यानंतर 24 तासाचा हा तपास केलेला आहे. याच्यामध्ये सदर घटना आपल्याला 8 तारखेला 10 ते 11 दरम्यान आपल्याला कळाली आणि सदर घटना कळाल्यानंतर सदर पोलीस स्टेशनचा स्टाफ व अधिकारी व आम्ही स्वतः तिथे घटनास्थळी गेलो. घटनास्थळाची पाहणी वगैरे केल्यानंतर सदर महिलेचा मृतदेह आपल्याला तिथे समोर दिसून आल्यानंतर आपण घटनेचे चक्र फिरवले. माननीय वरिष्ठ अचल दलाल मॅडम तसेच अभिजित शिवतरे साहेब यांना सर्व गोष्टीची कल्पना दिली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण तपास यंत्रणा सुरू केली. पेण पोलीस स्टेशनचे डीबी पथक व अधिकारी वगैरे सर्व आपण तांत्रिक विश्लेषण सीसीटीव्ही फुटेज व गोपनीय माहितीद्वारे आपण हे घटना घडल्यापासून FIR दाखल झाल्यापासून 24 तासात आपण हे आरोपी अटक केलेले आहेत. गुन्ह्याची पार्श्वभूमी अशी लक्षात येते की सदरचे आरोपी व ही मयत महिला यांची पेणमध्ये भेट झाली. भेट झाल्यानंतर हे आरोपी ह्या महिलेला घेऊन येरवाडीच्या डोंगरावरती गेलेले निष्पन्न झाले आणि तिथे त्यांच्या आपापसात बाचबाचीमध्ये त्याचा खून झाल्यास समजते माहिती. आरोपी हे प्रॉपर MP मधले आहेत. सताना जिल्हा राज्य मध्य प्रदेश इथले आहेत. आपण पाहत आहात शिवतेज समाचार न्यूज चॅनेल.